कुठं गेली होती कोणता तू? ताईच्या घरी गेली होती, शांताताईच्या घरी. काहून आईने सांगितलं नाही का तुम्हाला? नाही, मी आईला वगैरे काही विचारलं नाही. मगाशी घरी नाही दिसली म्हणून विचारत आहो. ताईच्या घरी तुरी पिटायला गेली होती ना. मग तुराट्या वगैरे लागतात ना वर्षभर. झाले बाबा 4 गट्टे पिटून. ते थोडे सायकलवर आणून घ्याल मांडून. एक आणली मी डोक्यावर, 3 आहेत अजून. कधी आता जाऊ का? हो, जाऊन आणून घ्या ना. ठीक आहे ना, आणतो जाऊन. गुड्डीचे बाबा. काय झालं? सूर्यकांता ताई आल्या. तर तुम्ही त्यांना नाही म्हटलं ना महाकुंभ यात्रेसाठी जायसाठी? हो, जायचं नव्हतं म्हणून नाही म्हटलं. नाही बाबा, हा कारण नव्हता. तुमची इच्छा होती जायची. एक दिवस बोलत होते तुम्ही. बोलत होतो. आता पोरगी 10वी मध्ये आहे, आता काय एकटाच जाऊ का? का होते तर किती लोक जातात? कुटुंबातून एक व्यक्ती जाते तरी हे प्रत्येक जण गेल्या पाहिजे असं आहे का? दुसराच कारण आहे तुम्ही नाही जातात तर? नाही, काही दुसरा कारण बिरण काही नाही आहे. तू ना आपली काही सोचते. नाही, राहू द्या. पत्नी आहे तुमची, सगळं माहित आहे मला. असं का? मग सांग बरं, कारण कोणतं आहे ते सांग. पैशासाठी ना? पैशासाठी नाही जातात ना तुम्ही? नाही कोणतं तसं काही नाही. राहू द्या, खोटं तर तुमच्याने बोलून होत नाही. खरं सांगा बाप्पा. आता का सांगावं बाबा कोणताला? का विचार करून राहिले? खरं सांगा म्हटले ना. नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. अडचण आहे ना पैशाची. आता पोरीला त्या दिवशीच पाठवलं पैसे. आता नुसतं यात्रेला गेल्यानेच होत नाही, तिथं पण खर्च करायला आपल्याजवळ 2-3 हजार रुपये पाहिजेत. हो, ते तर आहे म्हणा. हो, 2,000 रुपये तर लागतातच. जवळ पाहिजेत तेवढे पैसे. बाई का म्हणत होती 5,000 रुपये म्हणत होते. 4-5 दिवसाचा टूर होता त्यांचा. आता ठीक आहे बा, 1 दिवसाचा राहिला टूर. फक्त प्रयागराजलाच गेला, देवदर्शन आंघोळ बिंगोळ केला आणि आला, ती वेगळी गोष्ट. तिथं कमी खर्च येईल. किंवा ट्रेनने गेला तर कमी खर्च येते. किराणा दुकानवाल्याची उधारी आहे. त्या दिवशीच काका म्हणत होता थोडे देत जा म्हणून. मग आता एवढा आपल्या मागे आहे ना, कशाला मी जाऊ बाबा यात्रे बित्रेला? नाही, राहू दे. आता तू कोणता टेन्शन घेऊ नको म्हणून मी सांगत नाही मग तुला. नाही घेतली ना टेन्शन. कशाला टेन्शन घेऊ? टेन्शन घेतल्याने का सगळं चांगलं होते का? मेहनत करावी लागते तेव्हा कुठं चांगला होते सगळं. हातावर हात धरून बसल्याने काही होत नाही. मी काय म्हणते, त्यांच्यासोबत नाही गेले तर ठीक आहे, नाही गेले तर नाही गेले. शांतताईच्या इथं ते सरपंचीन आई आली होती आणि विचारत होत्या येता का म्हणून. 1 दिवसाचाच आहे म्हणे टूर. 1 दिवसात कुठं होते का? तसं नाही. जसं उद्या सायंकाळी निघाला तर सकाळी तिथं पोहोचणे, मग तिथं आंघोळ बिंगोळ करून पूजापाठ करून मस्त तिथून मग निघाला सायंकाळी रिटर्न. अशा पद्धतीच्या म्हणत होते. तसा जमते. हो, तर जा ना मग तुम्ही, होऊन या ना. पैसे किती म्हणाले? आता ते गाडीच करणार आहेत. गाडी करून व्हायची आहे त्यांची, फक्त विचारायसाठी आले होते. तर झाल्या बाबा, हे ललिताताई वगैरे ते दोघेच ना. बाबूराव याच्यात आहे का? हो, ललिताताई बोलल्या आम्ही 2 जण येऊ म्हणून. आणि शांताराम भाऊ? ताई तर आज सकाळीच विचारले म्हणे, पण भाऊजी नाही म्हणाले म्हणे. ताईची तर खूप इच्छा आहे. आता सायंकाळी ते सरपंच भाऊ येणार होते बा बोलायसाठी भाऊजी सोबत. आता त्यांच्या माहित नाही आता हो म्हणतात की नाही म्हणतात तर. सरपंच भाऊ येतील तर शांताराम भाऊ कुठं नाही म्हणणार आहेत का? हो, तर मी काय म्हणते, मग तुम्ही पण चालले जा ना. बघतो आता, पैशाचं बघतो किती म्हणतात का म्हणतात तर मग तसं तयारी करतो. असं आता असं म्हणा बाबा. तर नाहीच्याच फाडा लावले होते. बापरे बाप, किती खुश झाली. मी हो म्हटलं तर, बघतो म्हटलं तर. नाही तर का सगळे जण जातील आणि तुम्ही नाही जाणार? आता माझ्या तर नाही जमत. आता तुमच्या जमते म्हणून जाऊन या म्हटले. आणि माझ्याजवळ आहेत ते 3,000 रुपये, ते देऊन देईन मी. तुम्ही तयारी करा फक्त जायचे. तुझ्याजवळ कुठले 3,000 रुपये आले? परवा गेली नव्हती का, ते लाडल्या बहिणीचे पैसे जमा झाले होते ते उचलायला, ते वाले. नाही, ते राहू दे तुझ्याकडे. तू आपल्या कामामध्ये आणते. याच्यापेक्षा अजून दुसरा कोणता महत्वाचा काम आहे? चांगल्या कामात असतं येणार आहेत ते पैसे. मग तुमच्याकडे होतील तेव्हा देऊन द्याल वापस, झालं वाटल्यास. ठीक आहे, मग घेतो मी पैसे. चल जाऊ आता. मी आणू का ते तुराट्याचे गठ्ठे? हो, आणा. अरे शांता. हो, येते. अरे शांता, चहा ठेव म्हटलं. चहा 2 कप चहा ठेव. विचारायसाठी चाले वाटते सरपंच भाऊ. अरे शांता, चहा बनव म्हणलं. सरपंच भाऊ आले ना. हो, बनवतो. नाही शांता वहिनी, राहू द्या. घरून चहाच तर पिऊन आलो. अजी भाऊ, आता यांच्यासाठी बनवाच लागेल ना. आताच वावरामधून आले. वावरातून आले की चहा पाहिजेच यांना. असं आहे का? मग बनवा बाबा. शांताराम, उन्हाळीच्या पोरा वगैरे आहे का यावर्षी? हो आहे ना, आहे. 2 एकराला आहे, पण आता तिथं लाकोरी आहे टाकली. आता 2-4 दिवसात सांगा लागेल. मग खाली झाल्या बांधल्या की मग पोरा लावा लागेल. तुमच्या इथं वावरात आहे ना उन्हाळी? कधी धरता मग पोरा? वेळ आहे 3-4 दिवस. गेलो होतो बायांकडे, बाया काही खाली आहेत नाही. 4 दिवसाच्या नंतर लावून देऊ म्हणाले. असं का? आता शांता वहिनीनं काही सांगितलं का शांताराम? नाही ना, काही नाही बाबा. मी आता चालू वावरातून. बस तुमच्या याच्या आधी थोडा हातपाय धुतलो आणि बसलो होतो इथं, तेवढ्यात तुम्ही आले. काहून का म्हणजे काही कोणती गोष्ट आहे का?
शांताराम, महाकुंभ मेल्याला जायचा विचार आहे, तर मग येतो का? म्हणजे सकाळी शांता विचारत होती, तर तुमच्या इथल्या वहिनीनेच सांगितलं असेल नाही शांताजवळ? नाही नाही, सकाळच्या बिकडच्या काही गोष्टी नाही आहेत, काही झाल्याही नाही. आत्ता आत्ता 4 वाजे आली होती आमची इथली इंदू. असं का? हो, तर तुमच्या गोष्टी झाल्या असतील सकाळी, तर तू नाही म्हणते खरा, अशी सांगत होती बाबा इंदू. हो, कसं शांता म्हणत होती जाऊ म्हणून. मी म्हटलं कुठं जायचं बाबा फालतू भीडभाडमध्ये. अरे, तर यात्रा म्हटलं की भीडभाड राहतेच ना. आता चांगला सावकाश मस्त आंघोळ बिंगोळ होते, सगळं देवदर्शन होते छान. काही टेन्शन नाही आहे, सगळं प्रशासन बघत आहे बरोबर. हो का? तर म्हणून म्हणत होतो जाऊन येऊन जाऊ. मग कुठं मिळणार आहे, 144 वर्षानंतर हा पर्व आलाय, तर जाऊनच याचा म्हणतो. ठीक आहे ना, आता तुमची तयारी आहे तर जाऊ जाऊ. शांता वहिनी ऐकलं का? का बाबा, काही नाही ऐकली मी. शांताराम जाऊ म्हणत आहे ना महाकुंभ मेल्याला. काय म्हणता? हो म्हणाले? हो हो खरं का? हो म्हणाले का तुम्ही? हो, आता सरपंचच भाऊ म्हणून राहिले की महाकुंभ मेल्याला जायचं म्हणून, तर जावं लागेल. हो हो, सरपंच भाऊ पण म्हणत आहेत आणि आपले भाऊ बहीण सबस्क्रायबर्स ते पण म्हणत आहेत की तुम्ही जाऊन या महाकुंभ मेल्याला म्हणून. हो, आता सगळ्यांचीच इच्छा आहे तर चला मग. तर मग कोणाकोणाची तयारी आहे? सोनू, विशाल? नाही नाही, सोनू तर नाही हो म्हणते आणि विशाल तो आपल्या मित्रांबरोबर जाणार आहे बाबा. असं का? हो ना सरपंच भाऊ, आता विशाल जाणार होता तर म्हटलं जात आहे ना एक व्यक्ती घरातून, तर कशाला जायचा असा विचार होता माझा, म्हणून नाही म्हणत होतो मी शांताला. शांताराम भाऊ, शांताराम भाऊ. अरे बा, शांताराम भाऊच्या इथं तर पाहुणे चालले आहेत. अरे रमेश, ये ये बस ना. नाही नाही शांताराम भाऊ, बसत वगैरे नाही, मी ते तुराट्याचे गट्टे न्यायसाठी आलो. अरे तर बस ना, तर तुराट्याचे गट्टे न्यायसाठी आलास तर जाशील ना. घरी जाऊन का स्वयंपाक बिंपाक करायचा आहे का तुला? नाही नाही सरपंच भाऊ, स्वयंपाक बिंपाक मी कशाला करू, आहे ना कोणता स्वयंपाक करायसाठी. आता मग बस ना. बसा ना, बसा भाऊ बसा, चहा ठेवला आहे, चहा प्या. असं का? चहा ठेवलाय का? ठीक आहे मग बसतो. रमेश, तुझी का तयारी महाकुंभ मेल्याला जायची? असा म्हणजे त्या चर्चा सुरू आहेत नाही? हो रमेश, तुझी आहे ना तयारी? येतो ना मग. इंदू सांगत होती बा कुंताचं तर नाही जमत म्हणे, पण आता रमेश बापूचं जमते का तर विचारीन अशी म्हणत होती म्हणे. हो बापा, आता घरी लागली होती कुंता माझ्या मागे, जाऊन या जाऊन या, सगळे जण जात आहेत तर. अरे तर रमेश एकटाच येतो का? माझ्या सारीला पण पकड. नाही ना भाऊ, नाही जमत, दोघांचा नाही जमत. 10वी मध्ये आहे ना गुड्डी, आता एक्झाम वगैरे येणार आहे. अरे हो खरा, तोही आहे म्हणा. आधी पोराबारांचं पाहावं लागते, बरोबर आहे. तर मग चल तू. हो ठीक आहे ना, ठीक आहे. तर मग सरपंच भाऊ जायचं कशाने आहे, आणि एका एकाला किती खर्च येईल? हो, मी इकडे यायच्या आधी फोन केलो होतो गाडीवाल्याला, तर ड्रायव्हर म्हणत होता की उद्या चला म्हणून, उद्या जमत असेल तर. इंदू सांगायला बसली की 9 जण होतो आपण. तर म्हटलं 9 सीटर गाडी बुक करून टाकायची. हो, तर किती खर्च येईल म्हणत होता म्हटलं. आता एका एकाला येईल म्हणे 2-2.5 हजार रुपये. काऊन रमेश, काऊन पैशाचाच विचार म्हणून राहिला? काऊन कडकी आहे का? नाही नाही शांताराम भाऊ, तसा वगैरे काही नाही, पण माहीत पाहिजे ना आपल्याला, नाही का? मग अजून तिथंही खर्च पाणी करायला पैसे न्यावं लागेल ना सोबत. हो हो रमेश बापा, तिथं खर्च पाणी करायला पैसे लागतील नाही तर का. माझे युआई वगैरे जाऊन आले, मी त्यांना फोन करून विचारलो कसं काय म्हटलं, देवदर्शन वगैरे ठीक होते की नाही. आता जायचा विचार आहे म्हटलं, तर म्हणायला बसले जा म्हणतात, आता व्यवस्थित देवदर्शन वगैरे सगळं होते म्हणतात, पण तिथं सकाळी सकाळी लवकर पोहोचायचे म्हणतात असे बोलले. तर ते युवाई सांगत होते, हे आपली जे गाडी राहते ना ती 3 किलोमीटरच्या अंतरावर तिकडे मागेच ठेवावं लागते म्हणे, तिकडे आतमध्ये काही जाऊ देत नाही म्हणे गाडी. मग तिथून का पायी पायी जायचं का 3 किलोमीटर? नाही नाही, तिथं ई रिक्षा राहतात, त्या ई रिक्षानं जायचं म्हणे. असं का? आणि सरपंच भाऊ मग थांबायचं जसं झालं तर तिथं काही आहे का व्यवस्था वगैरे? हो हो, आहे व्यवस्था वगैरे तिथं. थांबायची झोपायची वगैरे व्यवस्था आहे, पण असे जमिनीवरच लोळावं लागते, त्याच्यासाठी एखादी चटई, ब्लँकेट वगैरे घेऊन जायचा म्हणे सोबत. असं का? नाही पण असे राहतात ना ते हॉटेल बिटेल थांबायसाठी. अरे नाही नाही बाबा, ते हॉटेल बिटेल तिथं परवडत नाही, खूप महाग आहेत खरं. एका रात्रीचे 3,000 ना 4,000 ना 5,000 असे घेतात खरं. बाप रे बाप. पण सरपंच भाऊ कोणता तर म्हणत होती ना थांबणे नाही आहे म्हणून. हो हो, थांबणे तर नाही आहे म्हणा, पण जसा उशीरच झाला तर थोड्या वेळ आपण थांबला तिथं आराम करतो म्हटलं 1-2 तास नाही का, तर तसंच थांबता येते. पण शांताराम, ए बाई म्हणत होते आमचे, तिथं जेवणा बिवणाची व्यवस्था आहे म्हणत होते, विकत घ्यावं लागत असेल ना? नाही नाही, विकत नाही, फ्री मध्ये आहे म्हणत होते. हो का? अरे वा, मग तर चांगला आहे. अरे शांता, तू इथंच उभी आहे, चहा हॉटेल ना जा ना, चहा आण ना लवकर. हो हो
हो जाते जाते. आता भाऊ सांगत होते की नाही म्हणून मी ऐकायला थांबली इथं. मग सांगतो ना मी तुझ्या आण पटकन. आटला असेल जडला का झाला तर. नाही ना जी कमी गॅस केली होती जळला म्हणून सांगतात. अरे वा सरपंच ताई मस्त काम आहे तुमच्या. म्हणजे एवढे कामाला हलकट समजले का? बापा बापा रजनी का झाला तुला कशाला हलकट समजू बाबा मी. पाय ना दुर्गा पाय कशी बोलून राहिली आहे रजनी. बरोबर तर बोलते रजनी. तिच्या नाही चुकत बापा तुम्ही आम्हाला समजले हलकट. अहो माया येऊ माझ्या कशासाठी हलकट म्हणून राहिल्या तुम्ही स्वतःला तर माहित नाही. मी काही बोलली का बापा? बोलली असेल तर सांगा. काय म्हणली होती ना मी रजनी तुला. त्यांना वाटते काही येऊच नाही शकत म्हणून. बोलली होती ना म्हणूनच तर नाही सांगितलं आपल्याला. नाही नाही दुर्गाताई तसं काही नव्हे. मागे आपण त्यांच्या वावरामध्ये मका लावता लावता बंद झालो ना दुसऱ्याच्या वावरात गेलो त्याचा राग काढून राहिला बापा या सरपंच ताई. हे बघ रजनी दुर्गा मी कोणावर राग काढत नाही. मी तर ते गोष्ट कधीची विसरली. ते तर माझ्या लक्षातही नव्हती. कोणत्या गोष्टीबद्दल बोलून राहिले तुम्ही स्पष्ट सांगा बापा. फालतू मध्ये असं तावात नका येऊ दोघी जणी. वा 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 सरपंच ताई म्हणजे जसं काही तुम्हाला माहितच नाही आहे ना. हट बापा नाही आहे ना मला माहित काही. वा वा सरपंच ताई मानावं लागेल तुम्हाला. महाकुंभ जायची तयारी करून टाकले आणि आम्हाला भनक सुद्धा लागू दिली नाही. अरे बाबा ही गोष्ट आहे का? सगळ्यांना विचारून झाला सगळं तयार आहेत यासाठी आणि आम्ही दोघी जणी आम्हाला दोघी जणीला तर म्हटलं नाही ना तुम्ही काही येता का हो का नाही या का म्हणून. पाय बापा रजनी मी कोणाच्या घरी गेली नाही. मी फक्त शांताबाईच्या घरी गेली. आता त्यांच्या घरी त्या सगळे जणी होत्या आणि तुरी पिटत होत्या त्यांच्या इथं. तर मग मी बोलली बापा महाकुंभ यात्रेला जायचा विचार आहे म्हटले. येता का म्हटले कोण कोणाची तयारी आहे सांगा म्हटले. तर त्यांच्या इथंच बोलणं झाला. मी कोणाच्या घरी गेली नाही. कोणी सांगितलं तुला? ललिताने सांगितलं. म्हणते आम्ही महाकुंभला जात आहो म्हणते. सरपंच ताई सोबत म्हणते. विचारलं म्हणते येता का म्हणून. असा मग सांगितलं असेल ना का आमच्या घरी आली होती विचारायसाठी असं तसं. नाही बापा एवढंच सांगितलं ना. मग माझा माथा गरम झाला. मी गेली मग दुर्गाच्या घरी. दुर्गाला विचारली. दुर्गा म्हणते नाही म्हणते मलाही काही माहित नाही बापा म्हणते. तर चल बरं म्हटली दुर्गा जाऊन आपण सरपंच ताईच्या घरी. आम्हाला काही एवढ्या खालच्या लेवलची समजल्या का म्हटली हे सरपंच ताई. आधी थोड्या कामासाठी मला बोलवत होत्या म्हटली ना आता विसरल्या का म्हटली. अहो नाही बापा नाही विसरली. अहो नाही बापा नाही विसरली. आता सायंकाळी पाठवणारच होती तुमच्या घरी. नाही तर घरीच बोलवणार होती दोघींना पण. नाही सरपंच ताई हाताची लावून राहिले तुम्ही. काही बोलवणार वगैरे नव्हते बापा तुम्ही. हुट बापा आता कशी सांगू. पाय गाडी बुक करून व्हायचीच आहे. तो गाडीवाला सांगतो म्हणे उद्या सायंकाळची वगैरे होऊ शकते म्हणे तयारी सांगतो म्हणे. पाठवणार होती मी तुमच्या घराकडे पाठवणार होती बापा. विश्वास करा दोघी जणी. मग अशी शांताराम भाऊ घरी नव्हते तर शांताराम भाऊच्याच घरी गेले आहेत विचारायसाठी. त्यांचाही काही पक्का व्हायचाच होता. शांताबाई हो म्हणाल्या फक्त. आता तिकडून आले की पाठवणार होती तुमच्याही घरी. असे गैरसमज करू नका बापा ना फालतू मध्ये रागवू नका. कशाला मी तुम्हाला हलकट समजीन आणि कमी पैशावाली समजीन. कोणी कमी पैशावाले आहेत नाही. सगळ्यांच्या जवळ बरोबर आहे. आजकाल काही लहान मोठे राहिले नाही. सगळे बरोबरीचे आहेत. नाही बापा मी तर तेच समजली. म्हटलं हे आम्हाला गरीबच समजतात म्हणून काही सांगितलं नाही बापा. हे काय येऊ शकतात महाकुंभ मेल्याला असा वगैरे विचार केला असतील म्हटले. नाही हो बापा रजनी असा गैरसमज करू नको. एकदा बापा आमच्याकडे पैसे नाही राहणार. आले तर कायच्या बाई नाही तर मग काही नाही अशी वाली गोष्ट राहते. पण तुमच्याकडे दररोज कामावर जाणाऱ्यांकडे पैसा राहते हातामध्ये. नाही बापा आता हरभऱ्याच्या झाडावर नका चढवू आम्हाला. तुमची बराबरी कुठं करू शकतो का आम्ही. नाही हो बापा हरभऱ्याच्या झाडावर कशाला चढवीन मी. तर मग काय म्हणता आहे का तयारी तुमची. सांगा मग तसं बुक करावं लागेल ना गाडी. सिटीच्या पप्पाला विचारली का? आणि दुर्गा हिरालाल भाऊंना विचारली का? सांगा का म्हणता. नाही बापा विचारले वगैरे नाही. कसे विचारू आधीच. आम्हाला माहीतही नव्हता. आम्हाला जसा माहीत झाला तसा तुमच्या इथं आला आम्ही सरळ. तर मग विचारा तुम्ही आणि कोणाकोणाची तयारी आहे ते सांगा. मग तशी गाडी बुक करू. आता तुम्ही कोण येता तसे सांगा बापा. लवकर सांगाल थोड्या. हो सांगतो ना सांगतो. घरी जातो आणि विचारतो आधी आणि सांगतो बापा. पण माझी तर आहे पक्की तयारी. माझी इच्छाच होती. चला दुर्गाताई तुम्ही पण विचारून घ्या. अहो बापा मला तर पानठेल्यात जावं लागेल विचारासाठी. ते तर काही आता एक तास येत नाही. तिथेही सारे लोक असतील बापा. कशी करू. हो तर दुर्गा किती वाजे येतात घरी. घरी यायला 8:30 वाजतात. हो तर आल्याबरोबर विचारशील. 9 वाजेच्या आधी सांग. त्याचा फोन येणार आहे 9च्या नंतर. ठीक आहे ना मग ठीक आहे. बापरे बाप मोठ्या ताणूनच आल्या होत्या ह्या दोघी जणी. खरं पाहिजे माझ्या लक्षातच नव्हतं यांना दोघींना विचारायचं. चल बापा स्वयंपाक करतो म्हणले तर ह्या आवाज मारायला बसल्या. बरा झाला ललिताकडून आजच माहीत झाला तर यांना. नाही तर झाला बापा अशा भांडण केलं असतं माझ्यासोबत काही सांगा नको. गेल्यानंतर माहीत झाला असतं तर. अरे इंदू ओ आले का तुम्ही. का म्हणाले शांताराम भाऊ.
तयार झाला ना. मला कुठं नाही म्हणणार आहे का तो शांताराम? हो म्हणाला, येतो म्हणाला. मग रमेशही आला होता तिथं, तोही तयार झाला. चला बापा, चांगला झाला मग. अरे ना, हे रजनीनं दुर्गा दिसल्या ना मला जाताना. कशासाठी आल्या होत्या? अहो बापा, काही सांगा नको त्यांच्या. मारत आणून आल्या होत्या बापा. बापा, मला तर अशा बोलल्या बापा. म्हणायला बसले, आम्ही गरीब आहोत, आम्ही असे आहोत तसे, आम्हाला हलकट समजले, आम्हाला सांगितले नाही. तुम्ही चालले बापा महाकुंभ यात्रेला. अरे बापा बापा, काही सांगा नको. काहून त्यांना सांगितली नव्हती का तू? अहो नाही सांगितले मी, कोणाच्याच घरी नाही गेली ना मी. शांताबाईच्या घरी गेली होती फक्त. ह्या सगळ्या त्या शांताबाईच्याच घरी होत्या तुरी पिठात. मग आली बापा मी घरीच. आता सगळ्या तिथंच मिळाल्या. आणि हे सूर्यकांत तिथं आजच गेली म्हणते महाकुंभ यात्रेवर. हो का? कोण कोण गेले? दोघेही जण गेले का? नाही, ते दोघेही जण नाही गेले, एकटीच गेली. ते तिचे माहेरचे चालले खरं, तर ते गेली. मी का म्हणतो, अजून हे काकू राहिली बापा. काकूला विचारायचं राहिला, मंजुळा काकू. नाही तर मग त्यांचा तर स्वभाव माहित आहे तुम्हाला. तर जा बरं तुम्ही थोडासे विचारून घ्या. कसं उद्या नाही म्हटलं पाहिजे की तुम्ही मला सांगितलं नाही काही म्हणून, असं नाही का. आता ह्या दोघींना तर कसे बसे सांभाळले मी. म्हटले पाठवणारच होते म्हटले आता सरपंचांना तुमच्या घरी विचारायला, अशी बोलली बापा. खोटं बोलली का? अहो का करता मग, आता का खरं बोलली असती का? महाकुंभ यात्रेला चालली आणि खोटं बोलते. अहो आता का करता, विसरली बापा माझी आठवण. असं वाटलं नाही जायच्या त्यांच्या घरी, जाईन विचारेन काही असं म्हणून. चालला ना आपण आता तिथं, तर 1-2 डुबक्या जास्तच्या मारून टाकेन. जा तुम्ही आधी त्या मंजुळा काकूच्या घरून या बरं विचारून. चाललो म्हणा आम्ही, तर ऐका म्हणा तुमची तयारी सांगा म्हणा. मग तशी आपल्याला गाडी बुक करावं लागेल. हो जाऊन येतो. अजून कोणाला विचारायचं आहे का? नाही झाला मग आता कोणाला नको विचारा. जास्त जण घेऊनही जाणे बरोबर नाही आहे. अरे मंजुळा, लवकर स्वयंपाक कर, भूक लागली बापा आज. काहून भूक लागली आज? काहून भूक लागली म्हणजे? भूक लागली तर भूक लागली. हो बापा, बनवते. आणि मंजुळा, बेसन भात बनव मस्त. खूप दिवस झाले बनवली नाही तर बेसन. हो बनवते. अहो ते सरपंच भाऊ येऊन राहिले ना इकडे. काही सामान लागत असेल, घ्यासाठी येत असतील. बापा काका, आज दुकानाच्या बाहेर बाथरूम कडे गेलो होतो की नाही. मंजुळा होती इथं उभी. आता चालू बाथरूम कडून बोलत होतो तिच्यासोबत. का देऊ तर? नाही काका, काही नाही पाहिजे. काका इथं चांगला टेबल गिबल लावत जा बापा बसायसाठी. मंजुळा, जा का आतमधून खुर्ची आणशील? हो आणते. नाही काकू, खुर्ची बिरची राहू द्या. काऊन देवदास, काऊन खुर्ची बिरची राहू द्या म्हणते? नाही, मला बसायचं वगैरे नाही आहे. असाच म्हणलो मी की इथं टेबल वगैरे ठेवत जा. कोणी येतात कोणी बसतात. मला ना काकूसोबत आणि तुमच्यासोबत बोलायचं आहे, दोघांसोबत. का बापा, काय झालं बापा? काऊन सरपंच भाऊ, काही झालं का? काकू घाबरा नको बापा, काही नाही झालं. काका, महाकुंभ मेळ्याला जायचा विचार आहे आमचा. तर म्हटलं येता का? विचारून टाकावं एकदा. करा ना तयारी, मग चला ना. अरे नाही बाबा, नाही. माझे साडे वगैरे गेले, ते खूप आग्रह करत होते, चला भाऊजी म्हणून. मी म्हटलं जमतच नाही. तर तुमच्या नाही जमत तर मग काकून नाही उद्या. तिला तर बोललो मंजुळाला की तुझे भाऊ जाऊन राहिले तर जा म्हणून. तर नाही म्हणाली बापा. काकू तिकडे तर नाही म्हणाले, पण येता का मग आमच्यासोबत? आपण सगळे गावातले आहोत ना. हो का? कोण चालले तर मग? आहोत बाबा, 10-12 जण. शांता वहिनी, शांताराम, ललिता वहिनी, बाबूराव. अजून हे रजनी दुर्गा येऊन राहिली का? आता त्यांच्या माहित नाही, विचारतो म्हणत होते घरी, ते मग सांगतो म्हणत होते. तर का म्हणता मग? करा ना तयारी. नाही सरपंच भाऊ, जमतच नाही, माझा नाही जमत. नाही तर भाऊ वगैरेच तर म्हणत होते, बाई म्हणे तिकीटची चिंता नको करू म्हणे, सीट खाली आहेत म्हणे 2, तर करा म्हणे तयारी तुम्ही म्हणे. तर नाही भाऊ म्हटलं, जमतच नाही. म्हटलं विचारून घ्यावा. नाहीतर उद्या म्हटलं असतं गेले तर आम्हाला विचारलंच नाही बा. नाही कशाला म्हटलं असतं आम्ही. नाही काका, काही म्हणा तुम्ही. आता विचारलं नसतं तुम्हाला तर उद्या तुम्ही बोलले नसते का मला, मी दुकानात आलो असतो तर. वा रे वा, गडी म्हटलं असतं. महाकुंभ मेळ्याला गेला आणि बोललाही नाही. काका येतो काका, असं काही असं होते ना काका. हो म्हण ना, तर तुझ्या बरोबर आहे म्हणा. ते नाही का काका, आपण पत्रिका देतो सगळ्यांना आणि एखादा चुकून जाते. मग तोच टेनत राहते आपल्याला की पत्रिका नाही दिला, मला लग्नाला नाही बोलवला, अशी गोष्ट राहते ना तशासारखं. हो बरोबर आहे तुझ्या म्हणणं. कधी चालले तर मग? उद्याचा विचार आहे, आता कन्फर्म माहीत व्हायचं आहे. 9च्या नंतर फोन करणार आहे ड्रायव्हर. असं का? बरं ठीक आहे काका, मग मी जातो घरी. हो ठीक आहे. खूप जण चालले मंजुळा, नाही का महाकुंभ यात्रेला? कशी म्हणते मंजुळा, मग जात असशील तर जा बापा. नाही हो, जायचं राहिलं असतं तर गेली नसती का?
काल किती आग्रह करत होते भाऊ वगैरे. नाही नाही, माझं जमतच नाही. तिकडे गेली का इकडे सगळा चौपट होईल बापा. वानरा नाही गेला एक दिवस पूर्ण सत्यानाश करून ठेवतात. आता यांच्या वाडीबावर नाही आहे तर जमते. एवढ्या दिवसाची माझी मेहनत सगळी पाण्यात जाईल. जाऊ नंतर कधीतरी, काही आताच गेल्या पाहिजे असं नाही आहे. 12-12 वर्षात येत राहते कुंभच्या मेला. अजून 4-4 वर्षात पण येत राहते. अरे पण ते वेगळं आहे ना, हा 144 वर्षाच्या नंतर आलेला आहे महाकुंभ मेला. काही नाही होत ना, आता जाऊ द्या. तुम्ही जा ना तर मग, ठेवा ना दुकान बंद, तुम्ही जाऊन या. नाही नाही, राहू दे. गेला ना नारायण. हो बापा, बरं झाला नारायण तरी गेला तर. बापरे, केवढी मोठी डकार मारली हो. अरे बापा शांता, काही सांगू नको. एवढा पोटभर जेवण झाला नाही आज. खूप जेवलो बापा. आता येतो फिरून मी थोडा. एवढे जेवले पोटाच्या वरती? हो, तसंच काही समज शांता. खूप जेवलो मी. 9 वाजेपर्यंत तर फोन येईल म्हणत होते, तर आपल्याला फोनही नाही केला ना. आता तर 9:30 वाजले. नाही आला असेल ना, त्यांचा फोन नाही आला असेल. करतील ना. तसं नाही, आता फोन आला असता तर बरा झाला असता. नाही तर रात्रभर टुकटुकच राहील नाही का. कधी जायचं आहे, उद्या जायचं आहे की परवा जायचं आहे, असं नाही का. अरे त्या गाडीवाल्याचा फोन आल्यावर ते आपल्याला फोन लावतीलच ना. मम्मी, हा फोन आला. काय आला वाटते. हा, ममता बरोबर फोन आला. कोणाचाही असू शकते ना. कोणाचा आहे सोनं? सरपंच काकूचा आहे मम्मी. हा बोल बाई इंदू, मोठी लंबी उमर आहे तुझी तर. आता तुझ्याच गोष्टी सुरू होत्या. माझ्या कशाच्या गोष्टी सुरू होत्या? काही नाही, फोन नाही आला म्हटलं आतापर्यंत. हो, आत्ताच बोलणं झाला त्या ड्रायव्हर सोबत. आतापर्यंत बोलले आणि जसा ठेवला तसाच लावले मी तुम्हाला. तर उद्या सायंकाळी 4 वाजे निघायचं आहे आपल्याला. हो का, उद्या 4 वाजे? हो, महाकुंभ मेल्याला उद्या 4 वाजे निघायचं आहे. 3:30 वाजेच पूर्ण तयारी ओके पाहिजे. गाडी इथं 3:30लाच येणार आहे. मी का म्हणतो इंदू, 3:30 वाजेचे टाइम सांग बापा सगळ्यांना. 4 वाजे सांगशील तर ते 4:30 वाजे होतील सगळं. हो बरोबर आहे शांताबाई तुमच्या म्हणणं. तर मी का म्हणते शांताबाई, कुंताच्या घरी आणि ललिताच्या घरी तुम्ही सांगून द्या. मग बाकीच्यांना मी सांगते. ठीक आहे ना, ठीक आहे, सांगून देतो. चला तर ठीक आहे, ठेवतो फोन. बाकीच्यांना लावते फोन मी. हो ठीक आहे. काय झालं शांता, का म्हणतात? उद्या सायंकाळी 4 वाजे 4 वाजे नाही, 3:30 वाजे तयारी करून राहायची आहे. गाडी येणार आहे 3:30 वाजे. मग निघणार आहोत आपण महाकुंभ यात्रेला. हो का? हो, तर मी का म्हणते फोन लावून घेते कुंताच्या इथं आणि ललिताच्या इथं. यांना सांगायसाठी सांगितलं. अरे तर मी चाललो ना तिकडे, फिरून येतो. तर सांगून देतो मी. रमेशलाही सांगतो ना, बाबूरावलाही सांगून देतो. हा, तसं करा मग. लवकर याल. जास्त उशीर नका करू. हो ना, येतो ना. आता का तिथं नाश्ता पाणी करायचं आहे का? ते येतात ना चौकामध्ये फिरायला. काही घरी जायचं आहे का मला? हा, तर मग झालं, सांगून द्या तुम्ही. बरं तर मंडळींना, ठीक आहे मग. उद्या जाणार आहोत आम्ही प्रयागराजला. 4 वाजेची तयारी आहे आमची जायची. चला तर भेटू मग उद्या प्रयागराजमध्ये. आणि थँक्यू बाबा तुम्हा सर्वांना. तुम्ही जायसाठी सांगितलं आम्हाला. बरं तर मंडळींना, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असणार तर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा.